हरे कृष्ण. कसे आहात तुम्ही सगळे? 17 एप्रिल तुमचा दिवस कसा आहे आणि अ, दिवसाची ऊर्जा एनर्जी तुमची कशी राहील? लेट्स सी. 17 एप्रिल. ओके. एकतर तुम्ही बाहेर कुठेतरी जाण्याचा प्लॅन करताय सोलो ट्रिपला, किंवा काही जणांचं ट्रेकिंगला ट्रेकिंग तर नाही, पण कुठेतरी विपासनेला जाणं, कुठेतरी मेडिटेशन सेंटरला जाणं. यू वॉन्ट टू लिव्ह दिस क्राऊड, म्हणजे या क्राऊडमधनं कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन तुमचा चाललेला आहे. आणि दुसरं असं पण दिसतंय की थोडंसं इमोशनल मूड स्विंग्स होणं किंवा अप अँड डाऊन थॉट्स प्रोसेसमध्ये होणं, तर ह्या गोष्टीमधनं पण तुम्ही बाहेर पडत आहोत. इन सिम्पल लँग्वेज, एक कुठली तरी टॉक्सिक एनर्जी किंवा निगेटिव्हिटी तुमच्या लाईफमधनं आज बाहेर पडत आहे. सो चांगला दिवस आहे तसा. ओके. येस, आय थिंक तुम्ही हार्टब्रोकन होतात, सॅड होतात, दुःखी होतात, तर ह्या घटनेमधनं तुम्ही बाहेर पडत आहात. सी द कार्ड्स अलाइन्ड इट्स प्रॉपरली. जी घटना तुमच्या लाईफमध्ये पेनफुल, त्रासदायक घडलेली, स्पेशली इन रिलेशनशिप, मे बी विथ द फॅमिली, किंवा तुमचा गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, हजबंड, वाईफ, जे पण इश्यू होता, जो क्लॅश होता. ओके. तर तो ती एनर्जी हील होताना दिसत आहे. म्हणजे तुम्ही हार्ट ब्रोकन होतात, सॅड होतात, बट ही एनर्जी जी आहे ही निघून जात आहे लाईफमध्ये. आणि आता तुम्ही थोडे रिलॅक्स किंवा चिल असाल. यू विल बी व्हेरी रिलॅक्स की फायनली हे सॉर्ट आउट झालं आणि आय एम व्हेरी हॅपी नाव. सो मे बी तुम्ही डिसाईड असं पण केलं असेल की आय लिव्ह इंडिपेंडेंटली, मी सेपरेट एकटी किंवा एकटा राहणार आहे आणि आनंदाने राहणार आहे. अगेन काही लोकांसाठी पैसे येण्याचा दिवस आहे. ओके. इन्सेंटिव्स, सॅलरी हाईक, प्रमोशन ह्या गोष्टी होताना दिसत आहे. काही लोकांसाठी एक न्यूज अपॉर्च्युनिटी पण येताना दिसत आहे. घरासंबंधित कामं होताना दिसत आहे. आणि अगेन काहींना घरासंबंधित एखादी सॅड न्यूज किंवा काहीतरी असं ऐकायला मिळेल की जे शेकी मोमेंटसारखं. सो मोस्टली आजच्या दिवशी ना तुम्ही जरा अवॉइड करा भांडण, तंटा, डिस्कशन, या गोष्टी प्लीज अवॉइड करा. कोणाशी तू तडाक में बात करणं प्लीज अवॉइड दिस. ओके. जेवढं पीस, शांतीमध्ये राहाल घरामध्ये, ऑफिसमध्ये, दिस विल बी अ गुड फॉर यू. थोडीशी अशी न्यूज किंवा एखादी घटना तुम्हाला कळेल त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं हार्टब्रोकन किंवा सॅड होऊ शकता. काही लोकांसाठी असं पण मला दिसत आहे. ओके. सो आणखीन एक कार्ड घेऊया आपण. फाईन. सो फायनली एंड ऑफ द डे यू विल बी रिलॅक्स, काम. एक मॅनिफेस्टेशन विश तुमची आज बऱ्याच लोकांची पूर्ण पण होताना मला दिसत आहे. किंवा एखादा इव्हेंट प्लॅन करत आहात, त्या इव्हेंटच्या प्लॅनिंगप्रमाणे तुम्ही पुढे जात आहात. सो यू आर पार्टिसिपेटिंग इन इव्हेंट, किंवा तुम्ही एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करत आहात. आय डोंट नो. काही लोकांचं मॅरेज डिस्कशन आहे, काही लोकांचं एंगेजमेंट